त्यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। खरासोबत फोटो असणाऱ्यांचा सहभाग तपासला जाणार आणि कारवाई केली जाणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। खरात प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला। तर खरात प्रकरणात अजून FIR होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। खरात प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई होणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे चाकणकरांविरोधात आक्रमक झाल्या। पोलिसांना निवेदन देत खरात प्रकरणी चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे। वसईमध्ये महिलेवर अत्याचार करणारा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर माझ्यावरील गुन्हा खोटा आहे, लवकरच सत्य बाहेर येईल अशी पोस्ट करत ऋषिकेश वैद्यनं स्पष्टीकरण दिलंय। MIDCच्या अधिकाऱ्यांसोबतचे केसरकर आणि चाकणकरांचे फोटो दाखवत सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केले। केसरकर आणि चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी अंधारेंनी केली। अनु मलिक यांना मी टूच्या आरोपावर चाकणकरांकडून क्लीन चिट मिळाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला। तर अनु मलिक यांच्या प्रोजेक्टमध्ये सोहम चाकणकर जो रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे त्याचा सहभाग असल्याचा दावाही अंधारेंनी केला। मंत्री नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादीनं अभय दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कथित व्हिडिओ प्रकरणामध्ये राजीनामा घेणार नाही, आरोप झाले की राजीनामा घेणं अयोग्य असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी घेतलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नरहरी झिरवळ यांना व्हिडिओबाबत तक्रार द्यायला सांगितलंय। काही चुकीचं असल्यास आम्ही कारवाई करू अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। मात्र सत्यता तपासली गेली पाहिजे अशी भूमिका झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली। अहिल्यानगर महापालिकेच्या सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला। अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी प्रश्न उपस्थित करताच इतर नगरसेवक आक्रमक झाले। नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी छिंदम यांच्या समोरील माईक आणि अर्थसंकल्पाचे कागद फेकण्यात आले। या घटनेमुळे काही काळ कामकाज ठप्प होतं। कोकणातील बागायतदारांना दिलेल्या मदतीवरून भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केली। एका झाडामागे फक्त 220 रुपये मदत देऊन टिंगलटवाळी केल्याचा आरोप त्यांनी केला। विमा नसलेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत दिल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या मदतीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी भास्कर जाधवांनी केली। लोणावळ्यातील जिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे। 1 मे पासून रुग्णसेवा सुरू होणार आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार सुनील शेळके यांनी रुग्णालयाची पाहणी करत उर्वरित काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले। लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्र सरकारनं जाहीर केलंय अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे आणि सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणं सुद्धा गुन्हा ठरणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या। भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही। नागरिकांनी शांत राहावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट इंधन पुरवठ्यावर झालाय। पेट्रोल मिळणार नाही म्हणून लोकांनी गोंदियातील पेट्रोल पंपावर वाहन घेऊन रांगा लावल्यात। तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप कधी सुरू होणार याची वाट पाहत वाहनधारक पेट्रोल पंपाच्या गेट समोर उभे होते। अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागतंय। तर काही पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। काही नागरिकांकडून पेट्रोल डिझेलची साठवणूक केली जात असल्यानं प्रशासनानं चिंता व्यक्त केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी सांगितलंय। त्यामुळे पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं। परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅस तुटवडा निर्माण झालाय। भिवंडीमध्ये सुद्धा घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील गॅस एजन्सी समोर मोठी गर्दी केली। यावेळी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन करण्यात आलं। मुंबईत गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय। अनेक हॉटेलमध्ये गॅस संपल्यानं कोळशावर स्वयंपाक सुरू आहे। काही हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहे। दादरमधील ग्रेट पंजाब हॉटेलच्या मालकांनी तर संपूर्ण किचन इंडक्शनवर सुरू केलंय। मात्र इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागतोय, चव सुद्धा बदलतीये असा दावा हॉटेल मालकांनी केला।
जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले। पावसामुळे ज्वारी आणि गहू पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील कोयनानगर परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं। गारांसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। गारपिटीमुळे कलिंगड आणि आंब्याचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आणि उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। कोल्हापूरमध्ये हापूस आंब्याची आवक वाढलेली आहे। कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये गुरुवारी तब्बल 1900 बॉक्स आंबे दाखल झाले। मात्र आवक वाढली असली तरी आंब्याचे दर अद्यापही 1000 ते 1200 रुपये प्रति डझन इतके आहेत। मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। भरधाव रेल्वेमधून प्रवासी स्थानकामध्ये उतरताना धाडसी रेल्वे कर्मचाऱ्यानं या प्रवाशाचा जीव वाचवला। कर्मचाऱ्याच्या या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला। स्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही त्याच्या धाडसाचं कौतुक केलं। बारामतीमधील पती पत्नी देवदर्शनासाठी कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये गेले होते। या पती पत्नीमध्ये प्रवासादरम्यान वाद झाला आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला बेदम मारहाण करत कारनं चिरडलं। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोल्हापुरातल्या बांबुवाडेमध्ये एका कारला भीषण आग लागली। वाहन गरम झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीत कारचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं यात कोणालाही दुखापत झालेली नाही। सोलापूरच्या बोरामणी नाका परिसरामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला। ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। बीड अहिल्यानगर महामार्गावरील कापशी गावाजवळ भरधाव टिप्पर आणि कारचा भीषण अपघात झाला। खडीनं भरलेला भरधाव टिप्पर आणि कारची समोरासमोर धडक झाली। धडकेनंतर कारनं पेट घेतला। या भीषण अपघातामध्ये कारमधील आई आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाला। केज तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले आणि गेल्या काही दिवसांपासून आष्टीमध्ये स्थायिक झालेले ऋषिकेश पुरी आणि त्यांची आई पुष्पा पुरी हे आपल्या कारमधून बीडच्या दिशेनं जात होते। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सीईटी सेलच्या भोंगळ कारभारानंतर परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती आहे। सीईटी सेलच्या भोंगळ कारभारानंतर सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र परीक्षेची पुढची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। नागपूरमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झालेला होता। वैनगंगा कॉलेजमध्ये आज सीईटी बी.एडचा पेपर होणार होता। दुपारी 3 वाजता हा पेपर होणार होता, मात्र 5 वाजत आले तरी पेपर सुरू झालाच नाही आणि बाहेरगावावरून आलेले अनेक विद्यार्थी तसंच पालक दुपारी 1 वाजल्यापासून परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत राहिले होते। इतर परीक्षा केंद्रावरील पेपर संपले, मात्र या ठिकाणी अद्यापही पेपर सुरू झाला नाही। जवळपास 300 विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते। परीक्षा विभागाच्या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक कमालीचे आक्रमक झाले। सीईटी सेलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा या सगळ्यामुळे चव्हाट्यावर आला। घुसो अरे कोई मतलब नहीं है। ओनर जो है वो बचाने की कोशिश कर रहा है। ये सारे स्टूडेंट्स लग रहे हैं और अभी तक इनको आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अनिरुद्ध तळेगावकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अनिरुद्ध, आपण बघतोय विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक त्यांचा या ठिकाणी गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय, संतप्त झालेले आहेत। नेमकं काय कारण होतं, का पेपर सुरू होऊ शकला नाही? प्राथमिक माहिती अशी समोर येते की सीईटी सेलचं जे सर्व्हर होतं ते डाऊन असल्याने या ठिकाणी परीक्षा झालेली नाहीये। मात्र आता सीईटीने एक पत्रक काढलंय आणि ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असं सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आलंय। कॉलेजने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आमचा यात काही दोष नाही असं कॉलेजकडून स्पष्ट करण्यात आलंय। सीईटी सेलने परीक्षा पुढे ढकलली असली तरी तारीख मात्र सांगितलेली नाहीये। बरेच विद्यार्थी बाहेरगावावरून आलेले आहेत, त्यामुळे ही परीक्षा नेमकी कधी होणार, काय होणार ते त्याबाबत विद्यार्थी अद्याप चिंतेत आहेत। 200, 300 किलोमीटरवरनं विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। बरोबर, त्यामुळे सीईटी सेलनी तारीख जाहीर करावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। बरोबर आहे। त्याच्यामुळे आता तारीख नेमकी कधी जाहीर होणार आणि मुख्य म्हणजे जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, दुरून येऊन या ठिकाणी बसले होते, काहींनी पेपर सुद्धा दिले, त्यांची भरपाई कशी होणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
घुसो घुसो घुसो, अरे कोई मतलब नहीं है। त्यानंतर